नमस्कार मंडळी. गणरायाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि भक्तिरसासोबत हास्यरसात डुंबण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, हास्य जत्रेच्या 2च एपिसोड्समध्ये सेलिब्रिटी झालेला विपुल कुलदीपच्या मदतीने गेलाय राजाच्या दर्शनाला. बघूया त्या दोघांना राजाचं दर्शन घडतंय का. तुमच्या समोर येत आहेत मराठमोळा गुज्जूभाई कुलदीप, दाढी बरोबर कॉमेडीचीही अक्कल दाढ असणारा विपुल आणि कबीर सिंग फेम आपली कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. अरे वा कशात तुम्ही? अरे मी भारी एकदम. तुम्ही कशात? एक नंबर ना. नाही ना भाऊ, असं आहे म्हणजे नाही, माझा एक फ्रेंड आहे, मला आणि त्याला राजांचं दर्शन घ्यायचं होतं. है ना, हो सेलिब्रिटी होतो, हो खूप मोठा सेलिब्रिटी आहे हो. काय 2 नंबर घेतला ना? बरं 2 नंबर घेतला सांगतो. मोरे भाऊंनी सांगितलं. ओके ओके बरं ठीक आहे. थँक्यू भाऊ. गणपती बाप्पा मोर्या मोर्या. हॅलो हाय हाय. अरे फोटो नंतर देतो. अरे 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 यार, अरे फोटो देणार. राजू काय चाललंय? काय फ्लाइंग किस वगैरे? हा अरे ते मागच्या वेळेस तो स्किटचा विषय होता, नागिन ऍक्ट होता म्हणून ठीक आहे. यावेळेस काय? अरे ते एका फेट्यामध्ये एवढी मजल. हा ठीक आहे ना. अगं यात काय एवढं. तुझं नाव काय? ऋतुजा. हे ऋतू. नाही, ही काही नाही बोलणार. तू पण नवीन, मी पण नवीन. तुलाही अंदाज येत नाहीये, मलाही अंदाज येत नाहीये. पण माझं एलिमिनेशन नाही होणार आहे. असं हिला वाटतंय का आमिर दादा? ए कुलदीप डूड. हॅलो, मी विपुल काळे. हा मग मला काय सांगतोय? बघतोय रोज मी तुला. बघतोय रोज मी तुला. अरे मी येऊन ओळख करून दिली, कारण भावा मला सवय झाली रे आता. फॅन फॉलोइंग वाढलंय माझं, अंगवळणी पडलेलं. झालं आता जायचं का दर्शनाला? हा जाऊ दे. पण भावा तुला खरं सांगतो, आपल्याला रांग न लावता बाप्पाचं दर्शन मिळतंय. मला विश्वास बसत नाही भावा. खरंच गुज्जू भाई मानला भावा, तुला मानला. गुजराती भाऊचे काय जुगाड करूचे. जुगाडच करूचे. जुगाड करून या मराठी शो मध्ये आऊचे. एका जेन्युन माणसाची जागा घेऊचे. जेन्युन माणसाची जागा घेऊचे. लाईन मा जा, हूँ VIP जाऊचे. गुलदीप, ये तो मजाक कर रहा था डूड. चल जाऊ. ए रांगेत यायचं, रांगेत धक्काबुक्की नाही करायची, रांगेत यायचं. ओ काका, रांगेत म्हटलं ना, रांगेत नाही कळत करा. ओ माझ्या नका ना घुसू, रांगेत या. ओ मावशी, ती छत्री बंद करा ना, भाल्यासारखी टोचते तिला, बंद करा. ओय 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 ओय, घुसतो काय? एक बाकीचे मूर्ख आहे. लाईनी ते मागव चल. ताई ऐका ना, ओळख नाही दाखवायची, रांगेत यायचं. चला मागे रांगेत या. चला. अहो ताई, मी कुलदीप. घरी उजड पाड ना. हे दाढी हसायला काय झालं? आरसा बघितला? अरे चाल ना. मागे रांगेत. मी ना ताई ऐका ना, आम्हाला मोरे भाऊंनी पाठवलंय. कोण मोरे भाऊ? मोरे भाऊ? गौरव मोरे भाऊ. कोण? गौरव. कोण बोलला? मला नाही माहिती. इकडे गौरव मोरे. झिपरे तो फिल्टर पडा. तो बोलला माझं नाव सांगा आणि VIP चा. शपथ तो बोलला. त्याला जनरल लाईनीतून पण सोडत नाही रे आम्ही. गौरव मोरेचं नाव घेशील ना, बाप्पाचं सोड, बापाचा मंडप पण बघू देणार नाही आम्ही. निघायचं. ताई याला ओळखलं का तुम्ही?
ह्याला ओळखला बघा याच्याकडे. कोण? सेलिब्रिटी. हे सांगावं लागतं. बघा ना याच्याकडे हास्य जत्रा फेम. हो प्रसाद खांडेकर. नाही मी अहो नाही प्रसाद खांडेकर. नाही नाही मी बारीक झालं. इथे पण पॅच लावलाय. हो ताई नाही नाही मी प्रसाद खांडेकर नाही. अहो तो कुठे मी कुठे. तो इनामदार आहे. आमच्यासाठी अजून दार उघडायचंय. आम्ही नाही येतो. मी सरताज. तो कोण आहे? ते हास्य जत्रेला बॅकस्टेज करतो तो सरताज. ताई तुम्ही सरताजला ओळखता मला नाही ओळखत. तू असं काय केलं तुला ओळखावं? अहो कॉमेडी केली आहे. अहो विपुल काळे कॉमेडी नाही. कर कॉमेडी कर. ए चल ना भरभर सोड रे. तिथे गर्दी नको करू. चल ताई भरभर. इथे हा कर ना पटापट सोड काय रे, बोलते? प्लीज, चल ना. थोडस अरे काय करणार तिथे आपण दोघे करतो इथे एकट्याने कसा करू. कारण मग आरती सुरू होईल मग 2 तास आत राहावं लागेल बघा. ताई करून दाखवतो. नाही हास्य पाहिजे करून नाही. वा ताई वा. काय झोक मारते. वा वा. कर पटकन कर. ए माईला हे आमच्यासारख्या लॉन्ड्रीवाल्यांना मुलगी कोण देतय. आम्ही जातो नदीवर अख्खा गाव आमच्या गादीवर. चांगलं ए चल रे गर्दी नको करू ना. चल ना काय फालतूगिरी लावली. मला बोल. नाही नाही तुला नाही. ताई निळू भाऊ करून दाखवू का. खांडेकरानंतर आता तुझा यशस्वी प्रयत्न. सगळ्यांनी ठरवले. चल पटकन ताई एकदा करतो. पटकन. बाई वाड्यावर या. चांगलं. आता यांना खरं सांगावं लागेल. काय ते काय तुझ्या भावाबद्दल. माझ्या भाऊ काय तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला ना रे काल. बघ ना खूप लागलं ना त्याला. हो ताई ताई माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला ताई. का ताई एक हात पण गेलाय. उजवा पाय पण निकामी झालाय ताई. किडनीचं ऑपरेशन करावं लागेल ताई. अहो ताई. हो पण हार्ट सर्जरी कन्फर्म आहे. डायलिसिस पण करायचंय. खूप रक्त गेलंय ना रे. ताई ताई त्यात त्याला कॅव्हिटी हो. रूट कॅनल पण करावं लागेल ताई. गाडी कोणती होती? 4 व्हीलर. वाघाला लागले. अच्छा म्हणजे 2 गाडीत तुमचा एक भाऊ प्रवास करत होता. तुझा भाऊ अजय देवगण होता. बाप रोहित शेट्टी. ऍक्सिडेंट खरंच झालं. आई शपथ खरंच झालं. याच्या भावाचं नाव तू माझ्या कानात सांग. मी सांगतो माझा भाऊ आहे ना. आता तू. हृदयनाथ माने. विपुल काळेच्या भावाचं नाव हृदयनाथ माने. आणि हे काय होतं? मनीष. ही चप्पल तुमच्या तोंडावर पडायच्या आत निघायचं इथं. लगेच निघा. आई मी हे चल रे बायकांना सोड आधी. चल त्या आजीना वर घे. दर्शन करायला. बायकांना सोड ना आधी. थांब रे भावा. मी तुला दर्शन घेऊनच दाखवतो. बघ कसं घेणार होतं ती बघ ना. ती बाई बघ ना बायकांना आधी हात सोडते. मग 1 मिनिट. ओढणी घेऊन फिरतो तू. अरे सकाळी पथनाट्य करून आले. 150 रुपये आणि 2 वडापाव. पथनाट्य. सेलिब्रिटी वगैरे काही नसतं. हेच अंतिम सत्य आहे. थांबा. चल लवकर चल. आता तू मजा बघ. हा मागे येतो. दाढी दिसते. मी लपवतो रे. विपुल काळे मागे या. नहीं हम विपुल नहीं था. हम राजस्थान से आए था. विपुल काळे मागे या. अरे तू एकली क्या जायचा. चल सा जाऊया. नहीं हम बंजारण हूँ सा. हाँ मोरनी बागा मा बोले आधी रात. मोरनी बागा मा बोले आधी रात. मोरनी बागा मा बोले आधी रात. छनन छन चुरिया या. छनन छन चुरिया. छनन छन चुरिया. इकडे
लाजा नाही वाटत का रे तुम्हाला? अरे त्या ओंडीत दाढी दिसते तुझी. जरा डिटेलिंग नाही. कुठून कुठून कोणी घेतलं हास्य जत्रेमध्ये? कोणी घेतलं? त्या दोघांनी. या दोघांचं काय करायचं मला कळत. 0 मिनिटात इथून निघा, नाही तर त्या दोघांना फेकून मारे ना. नाही मला सोडा ना. मी मनोज जोशींचा भाचा आहे. मला सोडा ना. काय 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 माझी लाईन आहे ती. ऐक ना, माझं ऐक ना. मी म्हंटल बोलून बघू काय फायदा होतोय. अरे थोबाड बघितलंय का तुझं? तुला बघून वाटणार का तिला तू मनोज जोशीचा भाचा आहे? मला बघून वाटणार देखील. तुझा बघून वाटणार. बोल. ताई ऍक्च्युली मी मनोज जोशींचा भाचा आहे. वाचलो. वाचलो. ते मनोज जोशी स्वतः 10 तास रांगेत उभे होते. अरे मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही सेलिब्रिटी आहेत, VIP रांगेतून जाता. ते म्हणाले इथे सेलिब्रिटी वगैरे कोणी नसतं. खरा सेलिब्रिटी तो बाप्पाच असतो ना. आणि सेलिब्रिटी काय सोनं लागलंय तुम्हाला? हे मूर्ख म्हणून उभेत रांगेत. मान्य तुम्ही बिझी असता म्हणून काय फक्त तुम्हीच बिझी असता? यांना काय कामधंदे नाहीत, रिकाम टेकडे ते. आणि मी इथे ना खास महिलांसाठी उभी आहे. बिचारा म्हातारा कोतारा आजीबाई येतात, गरवार बायका येतात नवस फेडायला. त्यांना सांगून नाही कळत की बाई तुझ्या घरी जो बाप्पा आहे तिथे नवस फेड, त्याला त्याचं दर्शन घे. नाही कळत त्यांना. तोही आपलाच बाप्पा ना. तुम्हालाही कळत ना. येता गर्दी करायला म्हणे सेलिब्रिटी. निघा निघा लवकर. फालतूस. आणि हे हॅलो, मी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम बने. भावा वेळ झाली वाटतं. आरतीची वेळ झाली वाटतं. मजा आली. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. ओके, सरपंचांचं काय म्हणणं आहे? अलकाताई. तिघांमधलाही उत्साह खरंच खूप छान होता. आणि वनिता, आपण जेव्हा गणपतीच्या दर्शनाला जातो, प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाला, तेव्हा तुझ्यासारखे कार्यकर्ते बरेच पाहायला मिळतात. आणि मला मेसेज खूप आवडला आहे की घरचा गणपती असताना अंजन घालणारा खरंच मेसेज होता की आपण एवढ्या लाईनमध्ये उभे राहतो, डोके आपटतात, ढकलाढकली होते, बऱ्याच जणांना लागतं, इजा होतात. अशा वेळी खरंच गणपती बाप्पा सगळीकडे एकच असतो. हा मेसेजही सुंदर होता. आणि विपुल, कुलदीप सगळ्यांची एनर्जी बेस्ट, झक्कास. खूप आवडला मला. क्या बात है मकरंद दादा. हास्य जत्रेच्या आखाड्यात पुन्हा एकदा तुम्ही धमाल उडवलेली आहे. आणि मला वाटतं वनिताताईसारखी व्हॉलेंटियर सगळ्या गणपतीला पाहिजे. अलीकडे गणपतीच जास्त सेलिब्रिटी झालेत बऱ्याच ठिकाणचे. या ठिकाणचा राजा, त्या ठिकाणचा राजा. आणि त्यामुळे ते व्हॉलेंटियर तुझ्यासारखे नसतात. तिथले म्हाताऱ्या कोताऱ्यांची काळजी घेणारे वगैरे असे थोडेसे कमी असतात. त्याविषयी आपण वर्तमानपत्रात वाचतो, बातम्यांमध्येही बघतो. पण गणपती बाप्पाच्या निमित्ताने तुझ्यासारखे व्हॉलेंटियर सगळे होत, अशी त्यांना सद्बुद्धी गणपती बाप्पांनी देव, अशी प्रार्थना या निमित्ताने करू. आणि संदेश मात्र तुम्ही चांगला दिला आणि उत्साह आणि एनर्जी वाखाणण्याजोगी होती. अभिनंदन. वा वा, 11 गुण. थँक्यू सो मच. मंडळी, सध्या विविध कॉलेजेसमध्ये इंटर कॉलेजिएट एकांकिकांच्या तालमी अगदी जोरात सुरू आहेत. अशाच एका कॉलेजातली तालीम आपल्याला दाखवत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली. हास्य जत्रेत कॉन्फिडेंटली चमकण्यासाठी सज्ज असलेला निलेश आणि विनोदाच्या कला मंडळाचा प्रमुख पाडी कांबळे. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी निलेश अशोक गवारे. तर आज माझं एक कॅरेक्टर आहे, कधीच डायलॉग न विसरणारा अभिनेता. सर, पहिल्याच वाक्यात पंच आलाच पाहिजे अशी लेखकाची खाज असते. आज बरेच विनोद पेरलेत, जसं की शिवाली आज अभिनेत्री आहे.
आणि पॅडी दादा एक संयमी दिग्दर्शक आहे. खरं तर सर मॅडम संयमाची परीक्षा सर तुमचीच आहे. कारण काल रिहर्सलला मॉनिटरच्या मागे जे बसलेले होते त्यांची झाली आहे. म्हणजे सर आता तुमची पाळी आहे सर. तयारीत होतं. नाही सर भोगा आता. बेस्ट ऑफ लक. बस बेटा बस. कसं असतं तुला सांगतो, एकांकिका आहे ना हा अभिनयाचा पाया असतो. आणि तुमच्या त्या टप्प्यावर तुम्हाला एक करेक्ट दिग्दर्शक भेटणं खूप गरजेचं असतं. आणि तुझ्या नशिबानं आज मी तुला भेटलेलो आहे. नमस्कार, मी निलेश गवारे सर. तू सर, मग मी कोण तुझा ज्युनियर? तसं नाही सर, म्हणजे तसं नाही. नॉन सेन्स. एक सिनियर दिग्दर्शक बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं ना, एवढा कॉमन सेन्स नाही तुला? नॉन सेन्स. नाही सॉरी, चुकलं सर. पण सर काय झालं ना, मला राहवलंच नाही सर. सर मी तुमच्या सगळ्या एकांकिका बघितल्यात सर. मग प्लीज मारायचं नाही, प्लीज प्लीज. नाही सर, मला सर तुमच्याकडे काम करण्याची खूप इच्छा आहे सर. हा, खूप लोकांना इच्छा माझ्याकडे काम करण्याची. सर पाय पडतो सर. एवढा नको रे पडू. पाय पडतो सर. पाय पडतो. एवढा नको. मी तुम्हाला ओळख करून देतो. ही शिवाली परब, आपल्या एकांकिकेची हिरोईन. आणि हा काय नाव काय म्हणलास तुझं? निलेश गवारे सर. परत सर. असं काय सर केलंयस तू स्वतःला सर म्हणून घेतोय? सर नाही म्हणायचा. नाही. हा, जे नाव आहे ते सांगायचं. काय तुझं नाव? निलेश गवारे. हा, तर हा निलेश गवारे. हाय निलेश. एक छोट हात नाही पकडायचा. आणि पहिले एक गोष्ट लक्षात ठेव, इथे सगळ्यांना दादा म्हणायचं. मला काय ना, नाटकामध्ये मला फालतू लफडी केलेली अजिबात आवडत नाही. त्यामुळे सगळ्यांना दादा म्हणायचे. ओके पॅडी दादा. एक मिनिट मला नाही. मला दादा नाही म्हणायचं. काय दिग्दर्शकाला असं नात्यात गुंतवून ठेवलेलं मला अजिबात आवडत. माझं कसं असतं, सगळं जिथलं तिथे असतं. हा, जिथलं असं काय तुला जर वाटत असेल ना अगदीच, तर तू मला पॅडी सर म्हणू शकतेस. किंवा अगदीच तुला वाटलं तर तू मला पॅडी म्हणू शकतेस. आणि अगदीच तुला वाटलं तर म्हणजे तू मला पॅडू असं पण म्हणू शकतेस. म्हणजे कसं होतं ना, त्याच्यामुळे एकदम अशी आपुलकी येते, म्हणजे अशी जवळीक भावना येते. ओके, मी काय बोलतो पॅडू? पॅडू? डायरेक्ट पॅडू? नाही, ते आपलेपणा वाटतो ना सर. गरज नाही. नटांमध्ये आणि दिग्दर्शकामध्ये एक अंतर असणं गरजेचं असतं, तरच धाक निर्माण होतो. चला या सुरुवात करूया. या बसा. चला या. उठ तिकडे. तिकडे बस. सोन्या तू इकडे बस. इथे बस. मी तुम्हाला एकांकिका, एक मिनिट. ही तुझी स्क्रिप्ट. हा सोन्या, मस्त वाचा. हे गे रे तुझी. हे चला, तर एकांकिकेचं नाव आहे अतृप्त आत्म्यांची लटकणारी कलेवर. ओके, वाच. सर मी वाचते. एकांकिकेचं नाव आहे अतृ आत्मांची लटकणार रॉकेलवर. सर हिला कुठली वेगळी स्क्रिप्ट दिली का सर? संस्कृत आहे काही? नाही, मला वेगळी आहे सर. नाही, दोन्ही सेम आहेत स्क्रिप्ट. काय झालंय, तिचं जरा वर्किंग जास्त झालंय. छान आहे, तू छान वाचलेस. छान टोनल क्वालिटी आहे तुझी. थँक्यू सर. आणि तुझ्या बोलण्यात अशा इमोशन्स अशा गच्च भरलेल्या आहेत. तर त्यामुळे आपण ही एकांकिका नको करूया. हां, आपण म्हणजे तुझ्या टॅलेंटला वाव मिळेल अशी एकांकिका करूया. हां, चालेल सर. हे स्क्रिप्ट तिकडे आपण हां, ही दुसरी स्क्रिप्ट करूया. ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. हे गेली तुझी स्क्रिप्ट. हां, चला वाचा. हो. एकांकिकेचं नाव आहे चिमणी आणि पोपट. चिमणी आणि काय? पोपट. वा, सर काय आपण ती आधीची करूया ना सर? ती मी वाचली आहे सर. लेखकांनी खूप खोलवर विचार करून लिहिले सर. चिमणी आणि पोपट वाचलीस तू? नाही सर, ते नावावरून कळतंय ना सर. ते वाच आधी वाच.
ही स्क्रिप्ट आहे ना ती करिअरमध्ये खोल गेलेल्या एका लेखकाने लिहिलेली आहे. अरे हे लेखक मंडळी अशी दिवस रात्र एक करतात आणि एखादी संहिता लिहितात आणि तुम्ही लगेच ही नको सर ती नको सर. नाही पण सर कसं आहे ना कसे सुन काय कसे कसे चिमणी नाही आवडत सर. नाही एवढं तुला चिमणी मला शाळेत सगळ्याची चिव चिव चिमणी चिमणी असं बोलायचं मला नाही आवडत चिमणी. आपण चिमणी आणि ही नको करूया ठीक आहे. दे स्क्रिप्ट इकडे. आपण दुसरी स्क्रिप्ट करूया. ही तुझी स्क्रिप्ट घ्यायचं आणि ही सोन्या तुझी स्क्रिप्ट. ओके. एकांकिकेचं नाव आहे एका उन्हाळ संध्याकाळी. ऍक्च्युली सोन्या तुला सांगतो म्हणजे ही स्क्रिप्ट मी जेव्हा लिहिली ना खूप वर्षांपासून मला ही स्क्रिप्ट करायची होती पण मला ना तसं कॅरेक्टर सापडत नव्हतं. पण ज्या क्षणी मी तुला बघितलं मला माझी नायिका याच्यात दिसली आणि म्हटलं की अरे हीच आहे ती हीच आहे म्हणजे सोनू. तिला काय होत आहे गुदगुदल्या होत आहे तिला. बरं चला वाचूया. हा हो सर. मी वाचतो सर. हा या. एका उन्हाळ संध्याकाळी बर पडदा उघडतो. हा रंगमंचावर अंधार आहे. ओके. हळूहळू मंद संगीतावर प्रकाश येतो. शबाश. मदन आणि राधा एका तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसले. मदन हा राधा दॅट्स इट. या दिवसाची खूप वर्ष वाट पाहिली मी. मला हे रचवा तता ही ये आप खरं सकत्र होत. हा भा सतर नाही आहे ना सर माझ्यात असं काय आहेच नाही सर. नाही काय झालंय ना म्हणजे तिचं वर्किंग जरा जास्तच झालेलं आहे बेटा. ए सोन्या हा, सर. वर्किंग थोडं कमी कर. थोडं कमी ठीक कर आहे, वर्किंग. ठीक आहे, चालेल, सर. म्हणजे कसं हा अर्थ सगळ्यांना कळेल हो, हो, हो. सगळं वाक्य. नाही राधा हेच खरंय. या शांत तळ्याकाठी किती एकांत आहे ना. फक्त तू आणि मी आणि ही शांतता. या शांत त्याची तभी ती वाटते पण मला सर काहीच नाही सर हे असं काहीच नाही. वर्किंग थोडं कमी कर ना बाळा. थोडं कमी कर वर्किंग. सर मला ना व्हेरिएशन सुचलंय. माय गॉड काय होतंय तुला. हिला गुदगुदल्या होता तर मस्त. बरं हा परत हा शबाश. हा या शांत त्याची तभी ती वाटते पण मला पण मला पण मला. क्या बात है क्या ह्या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला. काय वाचतोयस तू कसं वाचतोयस. अरे तिचा टोन कुठे तिचा पीच कुठे तिच्या पिचला मॅच कर ना यार तू. किती इमोशन्स टाकते ती. तिच्या पिचला मॅच कर. तिच्या पिचला मॅच कर. Yes. Come on, घे हा हा हा. या शांततेची भीती कशी वाटू शकते कोणाला. इतकी निरव शांतता की उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा आवाजही ऐकू यावा. सर हे जरा कर्कश होतंय सर. मला शिकवतोयस मला सांगशील. अरे हे स्टेज नोट आहे कळलं ना. कळलं हे करेक्ट आहे आणि तुला सांगितलं तसं करते. चल सुरू कर चालू ठेव हा करेक्ट आहेस. हा 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 धातोंडा तल्या तोंडा टपू टपू ते ही शांत तासोब तमो तळघे ऊन येणार आहे. सर हे जे काय बोलली असं काही नाही सर. बघा
सर काय माहितीये का, ही शांतता सोबत मोठं वादळ घेऊन येणारे असं आहे सर. आणि सर ना तुम्हाला अजून एक सांगतो सर, हे बघा सर, ती ओटातल्या ओटात पुटपुटते आहे ना सर, हा ही जवळजवळ बोंबलते सर. बस तिकडे, मी बघतो ते. जा बस तिकडे. सर मी घेऊ काय? घे ना बेटा, तू घे बिंदास. चालेल. ही शांत समो सर, व्हेरिएशन सुचलंय हा इकडे. हा सर. तळ घे, ऊन येणार आहे. मी काय म्हणतो सर, हिचा पीच आणि व्हॉल्यूम ना थोडा कमी करूया ना. बेटा काय सोना, काय झालं? सर, आजपर्यंत सगळे मला माझ्या आवाजावरनं चिडवतात सर. नॉनसेन्स. सर, मला अजून कळलं नाहीये पीच आणि व्हॉल्यूम मधला फरक सर. असं काही नसतं. हो जास्त त्रास करून घेऊ नको बेटा. हे बघ, पीच आणि हे जे काही बाकीचं आहे ना, पीच आणि काय म्हणली व्हॉल्यूम, याच्यामध्ये काही फरक नसतो. मला अजून नाही कळलाय तर असं काही फरक नसतो. सगळं सारखं असतं सगळं. हा तू करेक्ट आहेस, तू करेक्ट. हो सर, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय काय सर? सर, प्राजक्ता माळी आणि विपुल काळे यांच्या सौंदर्यामध्ये जितका फरक आहे ना सर, तितका फरक आहे सर व्हॉल्यूम आणि पीच मध्ये. तू तुझं बघ ना. त्या विपुल काळेच्या आणि तुझ्या मार्कांमध्ये किती फरक आहे ते बघ पहिले. दुसऱ्यांना शहाणपणा नको शिकवूस. बरं खूप झालं, आपण एक काम करूया. आपण चला स्टँडिंग करूया. हां चल, एक काम करा, हे 2 टेबल इकडे पुढे घ्या थोडेसे. हां आणि आता तुम्ही ओके. हां तुम्ही दोघे असे इथे बसलेले आहात. इथे? हां इथे बसले आहात. आणि हे तळ आहे. हां असं इमॅजिन करा की हे तळ आहे. तळ्याच्या काठी तुम्ही बसलेला आहात. तळ्यात असे पाय सोडलेले आहेत तुम्ही. कसलं क्या बात आहे. नुसतं म्हणलं तर असं झालं तुला. तर आपण आता हा सीन करूया डायरेक्ट. चालेल सर. चलो स्टार्ट. चलो रेडी. अँड ऍक्शन प्लीज. राधा, दॅट्स इट. कित्येक वर्षापासून तुझी पीच 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 काय सांगितलं? तिचा पीच मेंटेन कर. पीच, तिचा पीच कुठे? तिचा पीच. मग बोलायला लावू नका. नाही करतो. राधा, शाबास. दॅट्स इट. कित्येक वर्षापासून या दिवसाची वाट बघत होतो मी. वाट बघत होतो. राधा, अगं तुझा डायलॉग आहे ना. हे वेड्या, पॉज आहे तो तिचा. पॉज आहे, पॉज वर्क करते ती. पॉज आहे तिचा. सर मला वाटतं ती विसरली आहे सर. ए काही विसरली बेटा, तू काही विसरली नाहीस ना. हा पॉज आहे की नाही तुझा? अरे कित्येक वर्ष ओळखतो मी तिला. हा पॉज आहे ना तुझा, आहे ना? नाही सर. सर ऍक्च्युली ना माझं थोडासा प्रॉब्लेम आहे पाठांतराचा प्रॉब्लेम आहे तुझा. काय टेन्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही. अगं मोठमोठ्या नटांचे पाठांतराचे प्रॉब्लेम असतात. माझंच घे ना. मस्त करतेस तू, मस्त करतेस. क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तू एक काम कर बेटा, तू माऊ ना, तू काय कर माहिती आहे का? तुला जर आठवत नसेल ना तर तू असं स्क्रिप्ट हातात घे आणि तू बोलीस तरी चालेल. चालेल. तू तुझ्या वाक्याने सुरू कर. राधा, that's it. या दिवसाची कित्येक वर्ष वाट बघतोय मी. हे रबरच नाही वाटत आहे. आपण रबरच एकत्र आहोत ना. की हा बास आहे. सर खराला रबर बोलते सर आणि भासला ब्रास बोलते सर. सर सॉरी सर. नाही म्हणजे मी सॉरी सर. सर ऍक्च्युली ना ते असं ऍक्टिंग करता करता
काम करूया, म्हणजे जरा प्रॉब्लेम होतोय पाठांतराचा, तर आपण एक म्हणजे हे स्क्रिप्टच चेंज करूया. सर त्यापेक्षा कास्टिंग बदलूया सर. हाच विचार त्यांनी केला असता तर काय बदलणार आहे आता. तर आपण एक काम करू, आपण आहे ना एक 30 ते 35 मिनिटाचं माईम म्हणजे एक मूकनाट्य करू, म्हणजे काय प्रॉब्लेमच येणार नाही. चालेल? चालेल सर. हा सर पण ना तुम्ही मूकनाट्याची स्क्रिप्ट मला आजच्या आजच द्या, म्हणजे मी उद्या चोख पाठांतर करून येईन. काय हवंय तुला? मूकनाट्याची स्क्रिप्ट सर. सर म्हणजे कसं, मी आज सगळे डायलॉग पाठांतर करेन, उद्या फक्त तुम्हाला याच्यावरच काम आहे, माझ्यावर इल्ले इल्ले. काही होणार नाही तुझं, काही होणार नाही आयुष्यात. माती आहेस तू, माठ आहेस, माठ. नॉनसेन्स आले एकांकिका करायला. मित्रा सॉरी यार, म्हणजे तिच्यामुळे मी खूप अदवा तदवा बोललो तुला. खरं तर तू बरा नट आहेस. म्हणजे ठीक आहे सर, ठीक आहे सर, तुम्हाला वाव दिसला ना सर. नाही नाही, पण नुसता चेहरा बघून किती वेळ सहन करणार ना. अरे मुळात काहीतरी पाहिजे ना. चला आड्यातच नाही तर पोरात कुठं येणार. निघ तू इथनं, निघ निघ निघ. काही नाही होणार. माझं काही चुकतोय का? तुझं काही नाही चुकलंय, माझंच चुकलंय, कळलं ना. मी कास्ट केलं तुला, हे माझंच चुकलंय. आता काय करतो, तुझा जो फ्रॉक आहे तो मी घालतो, ह्याच्या शेजारी असा इथे तळ्याकाठी बसतो आणि असे तळ्यात असे पाय पाय सोडून बसतो. ठीक आहे, निघ आता, निघ. मग आयडिया आहे काय? तुम्ही दोघं ऍक्टिंग करताय ना, हा. मग यावेळेस डिरेक्शन मी करते ना. निघ. सर पीच तिचा. निघ. क्या बात है, सुपर हिट परफॉर्मन्स, सुपर डुपर हिट. हसून हसून पुरे वाट लावली तुम्ही आमची. हसून हसून गाल दुखायला लागलेत, पोट दुखायला लागलंय. क्या बात है. आणि शिवाली, तू जे काही एकांकिकेचं वाचन केलंस, एक नंबर. हे स्क्रिप्ट तुझ्यासाठीच होतं असं वाटतंय. क्या बात. खरंच खूप छान झालं, खूप छान. सरपंच तुम्हाला काय वाटतंय अलकाताई? खूप सुंदर चाबूक परफॉर्मन्स. पॅडी, तुझ्यासारखा डिरेक्टर असता तर नवीन नायिकांच्या चांगल्या टॅलेंटेड नायिका कशा काय तयार झाल्या असत्या, हा मोठा प्रश्नच आहे. निलेश, खरंच अपेक्षा नव्हती आज. मला वाटत होतं पहिली एंट्री पाहिल्यावर, पण फार सुंदर परफॉर्मन्स, फार सुंदर. आणि शिवाली, तू खूपच छान अभिनेत्री आहेस. थँक्यू. मस्त केलंस, मजा आली, मजा आली. पॅडी धमाल. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या तिघांची केमिस्ट्री मस्त मस्त. क्या बात है. खूप हसवलं, खूप हसवलं. वा वा वा. मकरंद दादा? तुफान मजा. खरं तर मी पॅड्याचं दिग्दर्शन बघून माझ्या मनात आलं होतं, म्हणजे कावळ्याच्या हातात दिला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार असं दिसतंय म्हणलं एकांकिकेत. पण सगळ्यात मला ह्या प्रहसनात आवडलं काय, शिवाली तू फार वेगळी आहेस. म्हणजे तुझ्यामध्ये खूप मोठ्या शक्यता आहेत. तू खूप चांगल्या टायमिंगची नटी आहेस. आणि निलेशची साथ उत्तम होती. काही का होईना शेवटी तुझा पीच मोठा लागला, हे महत्वाचं. वा 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 वा. क्या बात है, बहुत खूब. क्या बात है. मंडळी, आपलं नको ते कृत्य बायकांपासून लपवताना नवऱ्यांचा मेंदू विशेष तल्लख होतो. बघूया आज इथं एका नवऱ्याची चलाखी किती यशस्वी होतीये ते. तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार, विनोदाच्या अलंकारांमधला मौल्यवान खडा प्रसाद खांडेकर आणि हास्य शलाका नम्रता संभेराव. हॅलो हॅलो. हा अंशा, बोल बोल ना अंशा. अरे अंशा, तुला माहिती आहे ना आपले म्हणजे आयडिया तसली भारी आहे ना, बायकोला काय कळतच नाही. अरे नाही रे बाबा, तुला काय सांगू, बायकोला किती वेळा फसवलंय माहिती आहे मी. बरं अंशा, मी आता आलोय हा वाड्याजवळ. बाई वाड्यावर या. अब नाही जमत आहे. नाही रे यार, एवढं पेग मारले तरी नाही जमत आहे अंशा. चल चल ठेवतो अंशा. ओके, ओव्हर अँड आउट ऑफ द बॉक्स. अरे बेल पण दारू प्यायले की माझी नशा लागली.
मैतावरून आलोय. लांबरा. काय लांबरा मैतावरून आलोय बाबा. लांबरा. काय रे? कोण गेलं? ख्रिस गेलं. काय? काय किस गेलं? हा? लांबरा. लांबरा. अरे मी मैतावरून आलोय मी. हो ठीक आहे पण इतकं काय? अरे अरे बॅग बघ बॅग. काय तो? आंघोळीला जातो मी. बाय. असं काय? आंघोळ. कशाला ओरडतोयस एवढ्याने? साबण. डोक्यावर पाणी. कसला तरी वास येतोय रे पशा. एवढे माउथ फ्रेशनर. डोक्यावर पाणी. टॉवेल वाळलो. फ्रेश वाटतंय. अरे स्टॅच्यू ऑफ माउथ फ्रेशनर. काय एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवे तुला बॅगेत? अगे ते नाही नाव म्हणजे ते ना. करू नकोस. एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवे तुला बॅगेत? पानपट्टी खोललीस का तू पशा? करू नकोस. पशा किती खर्च करतोयस तू? तुला कळतंय का त्या माउथ फ्रेशनर कशाला यार? मला तू माझा संशय घेते. संशय घेते बाबू. लांब रे तू यार. मी मैतावरून आलो. कळतो तुला? पशा कसला तरी ना घाणेरडा वास येतोय रे मला. कसला? असं काहीतरी चिकू पिकल्यासारखा वास येतोय काहीतरी. अरे हा आई शपथ मी पण वेडाच आहे. चिकू पिकल्यात. कसे? सांगतो. काय झालं. मी आता आंघोळ केली ना. हा जो कंडिशनर लावलाय ना. कंडिशनर तो फ्रूट कंडिशनर आहे. कसला? फ्रूट कंडिशनर. बर. मी तिकडे गेलो होतो ना स्मशानात. कुठे? स्मशानात. तिकडून बोललो बाबा आता आंघोळ करावी लागेल. मग सिग्नलला एक मला आजोबा दिसले. ते सिग्नलला शॅम्पू आणि कंडिशनर विकत होते. शॅम्पू आणि कंडिशनर सिग्नलला विकत होते आजोबा? नाही ना. काय एकीकावर वेळ आली आहे ना पशा. हा मी तेच बोलतोय. काय करू वेळ आली बाबा. तर मला आजोबांची कंडिशनर बघवली नाही. काय आजोबांची कंडिशन बघवली नाही. मग मी आजोबांना म्हटलं मला द्या एक कंडिशनर. तर आजोबा मला बोलले फ्रूट कंडिशनर आहे. आता बाकीची फळं महाग आहेत ना. आजोबांकडे पिकलेले चिकू होते. मग त्यांनी कंडिशनर मध्ये तेच जास्त टाकले. तर पिकलेल्या चिकूंचा वास येतोय. हा बाकी काय नाही. ओके चल मी झोपतो. गुड नाईट. काय चपटी सापडली? चपटी झाली असेल. काय झालं? तू माझ्यासाठी गजरा आणलायस? हा मी गजरा. याच्या गावात कोणाचा आला गजरा बॅगेत? चल मी झोपतो. गुड नाईट. कोण गेलं रे पशा? ते आहेच का अजून? जाऊ दे ना. गेलेल्यांचा कशाला आपण विचार करायचा. गेले तर गेले. आपला काय करायचं? नाही तुला खूप त्रास झालाय. म्हणजे तुला इतकं वाईट वाटतंय. तुला बोलता येत नाही. तर कोणीतरी जवळचं गेलं असेल ना. म्हणजे ऐकायचंच आहे. हा सुरेशचे आजोबा गेले. सुरेशचे आजोबा गेले. वहिनींवर काय आभाळ कोसळलं असेल ना. तर मी फोन करतो. नाही वहिनीनं फोन नाही करत. आधीच सांगतो. वेडे तू ना मग तिकडे ते बिचारा असं. अरे तू फोन करणार त्यांना कसं वाटतं ते. मुळात तू सुरेशलाच ओळखत नाही तर सुरेशच्या आजोबांना कशी ओळखशील? तू बरा आहेस ना पशा? सुरेश भाऊजींना कसं नाही ओळखणार मी? अरे ते नाही का आपल्याकडे येतात दरवेळी. दर रविवारी येतात नाही? अगं तू बोलतेस ना तो सुरेश वेगळा. मी बोलतोय तो सुरेश वेगळा. कसं म्हणजे तू बोलतेस ना सुरेश तो माझ्या ऑफिस मधला. आणि मी बोलतोय ना सुरेश तो अंदमान मधला. अंदमानला राहतो तो. ओके
म्हणजे तू आता अंदमानवरून आलास का मैताला जाऊन? नाही, तू अंदमानवरून कसं येशील पण लगेच? नाही ना, नाही, पॉसिबलच नाही ते. सकाळी गेलास आणि संध्याकाळी कसं येशील? ना यार, तू खूप प्रश्न विचारते यार. मग तुझा माझ्यावर विश्वास नाही. नाही बाप, लांब राह यार तू. कशा अंदमानला खूप माणसं मरायला लागली आहेत ना रे. का ग? 2 दिवसापूर्वी नाही का अंशूचे आजोबा वारले? ते पण अंदमानचेच सांगितलेले. सांगितलेले म्हणजे अंदमानचेच होते ना ते. हो, मग झालं सगळं ओके. गुड नाईट. गेल्या आठवड्यात पण कोणीतरी गेलं होतं ना रे अंदमान मधलं. परत अंदमान मधलं? हा, कोणीतरी गेलं होतं. तू म्हणलं कोण ग? तू नाही का मला म्हणालास की फायनलची मॅच, वर्ल्ड कपची मॅच होती, मग तू म्हणालास मी लवकर घरी येईन, मला मॅच बघायची तुझ्यासोबत. नाही का तू म्हणालास मला अचानक 2 जण वारले आणि मग तुला यायला उशीर झाला. अरे काय करणार, उशीर होणार. मॅचचा निकालच लागत नव्हता, काय करणार. फायनल झालं ना सगळं. मॅचचा विषय कुठून? अरे फायनल, फुल अँड फायनल झालं त्यांचं, जे 2 जण वारले ना. कशी भाषा रे तुझी? माणूस गेला आणि तू फायनल आणि मॅच बीच काय बोलतोस? अगं तसं नाही ग बाबा. काय झालं, 2 जण वारले तर बाबा आता निकाल तर लावला पाहिजे त्यांचा. काहीतरी झालं पाहिजे ना. निकाल लावायचा म्हणून मग दोघांमध्ये एक्स्ट्रा 6 लाकडं टाकली. 6 लाकडं ते लागतात तिकडे. म्हटलं बाबा आता तरी निकाल लागेल. आता पण निकाल नाही. मग काय केलं तुम्ही? मग दुसरा काहीतरी ऑप्शन असेल ना तुमच्याकडे. पाऊस पडला असता तर डकवर्थ लुईसचं काहीतरी केलं असतं ना. ते पण नाही. डकवर्थ लुईस कोण आहेत रे? डकवर्थ पाटील, लुईस पवार, जे 2 वारले ना अंदमानचे, ज्यांचं आम्ही गेलो, त्यांचं नाव होतं डकवर्थ पाटील आणि लुईस पवार. अशी नावं असतात का? जर डोअरबेल वाजते उघडते. कोणची रिंग वाजते? हो काय, सॉरी. हा वहिनी बोला. कोण आहे? विचारे वहिनी. विचारे अंशूची बाई. हॅलो, हा वहिनी बोला. नाही, हॅलो. हा नाही कळलं आम्हाला, झालं ते फार वाईट झालं बरं का. काय आता येणारा माणूस जाणारच ना, काय करायचं. खरं हो तुमचं पण. बरोबर. काय झालं पण? नाही हे आज आले, काय झालं, आज आले उशिरा आले आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरले हो. मग त्यांनी सांगितलं मला की प्रसादचे आजोबा वारले. वाईट झालं जरा. नाही, 1 मिनिट वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला मुळात आजोबाच नाहीयेत. सुरेश भाऊजी आहेत ना, त्यांचे आजोबा वारलेत. अच्छा, हो का. मग यांनी सांगितलं प्रसादचे वारले. नाही, गैरसमज झाला काहीतरी. बरं मी काय म्हणते, अंशू भाऊजी बरे आहेत ना? का, त्यांना काय झालंय? आजे सासरे वारले ना तुमचे, त्यांचे आजोबा वारले ना. कोणाचे आजोबा वारले? तुमचे आजे सासरे. टवळे, आजोबा जिवंत आहेत आमचे. भावड सारखा काहीतरी बोलू नको. नाही, हे जिभेला हाड आहे की नाही? हे आले. कशाला माझ्या आजोबांना मारते? पण ठेव फोन. अंघोळ कर ना. वा. डकवर्थ पाटील आणि लुईस पवार हा पंच अप्रतिम होता. ॲज युजल मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सरपंच तुम्ही काय म्हणाल? मकरंद दादा. बेवडा असावा बिलंदर, ज्याला सापडे स्वतःचे घर लवकर, कारणे सांगण्यास चतुर, बायकोच्या सेवेसी तत्पर, तेव्हाच वाचतो जीव सरपंच म्हणे. बायका तेवढ्या चतुर असतात, त्या 6 किलोमीटरवरनं चिक्कूचाही वास ओळखतात आणि कुठल्याही फ्रूटचा वास ओळखतात. पण हे जे सादरीकरण होतं ते फार अडकवून ठेवणार होतं, भन्नाट होतं. तुमची केमिस्ट्री उत्तम आहे. क्या बात. थँक्यू. आणि मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे मानाच्या फेट्याची आणि निरोपाच्या नारळाची. हे अवघड सोपस्कार पार पाडण्यासाठी मी सरपंचांना मंच येण्याची विनंती करते. तर सर्वप्रथम जाणून घेऊयात कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. आजची सादरीकरणं पाहिले, अतिशय वैविध्य त्यामध्ये.
वेगवेगळ्या पद्धतीची सादरीकरणं, कोण कुठं काय कसं करील त्याचा काहीच नेम नाही. त्यातल्या त्यात प्रसादरावचं आयडिया केली आणि नरड्याशी आली वालं जे त्यांचं प्रहसन होतं त्यांनी तर जास्त आपल्याला 4 चांद लावले. आजच्या ह्या आठवड्यातील जहागीरदार कोण हे सादर करण्याची मी आमच्या सरपंच खुर्द आणि बुद्रुक सरपंच असोसिएशनच्या आमच्या तुझं माझं जमाना तुझ्या वाचून करमेना फेम अलकाताई कुबल यांना विनंती करतो. वा 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 अलकाताई. आम्ही खरं तर आजचं स्किट बघून, आजच्या एपिसोडचं स्किट बघून जहागीरदार ठरवलेले आहेत शिवाली आणि निलेश. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. आणि अशा प्रकारे हास्य बुद्रुकचे शिलेदार निलेश आणि शिवाली पहिल्यांदाच ठरलेले आहेत कॉमेडीचे जहागीरदार. अभिनंदन अभिनंदन. मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही आपापल्या जागेवर जाऊन बसावं. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया की कोण ते 2 विनोदवीर आहेत जे आज हा मंच सोडून जाणार आहेत. अवघड जबाबदारी असली की मी खुर्दचा माणूस आहे त्यामुळं खुर्द बाजूला होतो आणि बुद्रुकच्या ज्या आमच्या मॅडम आहेत वहिनीची माया फेम अलकाताई कुबल यांना मी विनंती करतो की आजचं एलिमिनेशन त्यांनी जाहीर. मला वाटतं हास्य जत्रामध्ये हळूहळू माझ्या सगळ्या सिनेमांची नावं मकरंद घेणार आहे. त्या दोन्ही जोड्यांना आज बोलवूया जे थोडे बॉटम याला लेवलला आहेत. एक म्हणजे निमिष आणि स्नेहल आणि दुसरं निलेश आणि शिवाली. दोघांनी इथे यावं, दोन्ही जोड्या. आज यांना जरी जहागीरदाराचा हे मिळाला असेल आणि यांचंही स्किट तसं चांगलं झालं, पण आम्हाला ओव्हरऑल 3 परफॉर्मन्सेस बघून आम्ही या जोडीतल्या निलेशला आज एलिमिनेट करत आहोत. निरोपाचा नारळ देतो आहे. निलेश, आजचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. हा पहिल्यापासून झाला असता तर आज ही वेळ आली नसती, पण आम्ही सन्मानाने आज सत्कार करून हा निरोपाचा नारळ देतो आहे तुम्हाला. आणि निमिष आणि स्नेहलमध्ये आज आम्ही स्नेहल तुला एलिमिनेट करतो आहे, कारण आजच्या स्किटमध्ये पाहिलं किंवा ओव्हरऑल पाहिलं तरी आज निमिष आणि बनी दोघंही थोडी बाजी मारून गेले. पण निमिष, अजूनही आम्हाला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. थोडं कमी होतं आहे, म्हणजे आता तुझे प्रयत्न अजून हवेत. जरा तुझ्यातलं ते स्किल बघूनच आम्ही आज तुला ही संधी द्यायची ठरवली आहे, पण अजून पुढच्या वेळी आम्हाला खूप अपेक्षा आहेत. तर आजच्या भागाचे एलिमिनेट झालेले 2 सदस्य आहेत स्नेहल आणि निलेश. दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. मी शिवाली आणि निमिषला स्थानापन्न होण्याची विनंती करते. विनोदवीरांनी नेहमी हसत जायचं असतं, त्यामुळे हसवणं हाच आपला धर्म असल्यामुळे, म्हणजे पुलंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि पुलंनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली विनोदाच्या बाबतीत. जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडं आपण काय करू शकतो. हा वसा आपल्याला कायम ठेवायचा आहे, पारंपरिक ठेवायचा आहे. त्यामुळे त्यासाठी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा दोघांना.